या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आपल्या 57 उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली। त्यामध्ये सोलापूर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। महाराष्ट्रातील 7 उमेदवारांमध्ये प्रणिती शिंदे यांचे सोलापूरसाठी नाव आहे। भारतीय जनता पार्टीने शेवटपर्यंत प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते, परंतु आपल्या रक्तात काँग्रेस असल्याचं सांगत प्रणिती शिंदे या ठाम राहिल्या। काँग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने आता भाजपला आपला उमेदवार घोषित करावा लागणार आहे। प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये आपला प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे। ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत। प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर लोकसभेची ही लढत अतिशय काट्याची ठरणार आहे, हे मात्र नक्की। मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। कांग्रेस पक्षाचा विजय हो। प्रणितीने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रणितीने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा विजय हो, हम तुम्हारे साथ हैं। प्रणिती शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो। त्या जाहीर झालेले आहे, काय आहे पहिली बाब? नाही, पक्षश्रेष्ठांचे आभार की एवढी मोठी जबाबदारी दिली। 3 वेळा सोलापूर शहर मध्यची आमदार आणि आता हे तिकीट, तर खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे। पण एकंदरीत गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात। भाजपने खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना। आणि सोलापूरचे विषय असतील, पाण्याचा असेल, एअरपोर्टचा असेल, शेतकऱ्यांचे विषय असतील, आरक्षणाचे विषय असतील, भाजपने फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवलं आहे। आणि मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया अलायन्सचे खासदारांची संख्या वाढताना दिसेल। ताई, अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही आहे, कुठंतरी भाजप बॅकफुटला आहे असं वाटत आहे? मी त्यांच्याबद्दल काय प्रक्रिया देऊ, पण आम्ही तर कामाला लागलो, कारण का आमचं खूप आधी ठरलेलं। तर त्यांच्या इथे काय चाललं आहे मला माहीत नाही, पण आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे। आणि भाजप सरकार जे सारखं लोकांना खोटं सांगायचा प्रयत्न करते किंवा लोकांवर जाहिरातीच्या माध्यमातून, होर्डिंगच्या माध्यमातून जे लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करते, त्यांना एक्सपोज करण्याचं काम आज आम्ही करत आहोत। कारण सोलापूर जिल्ह्यात सगळे आमदार आणि खासदार त्यांचे आहेत, एकमेव मी विरोधी पक्षाची। आणि माझं हे कर्तव्य आहे की ज्या जनतेने एवढे वर्ष काँग्रेसला आणि शिंदेसाहेबांना साथ दिली, त्यांना वेठी सोडून चालणार नाही, आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत। खरं तर अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे, खरं तर आता निवडणुकीच्या मोसममध्ये देखील अटक केली जाते सत्ताधारी पक्ष। म्हणजे तुम्ही समजू शकता की हे किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात। जसं रशियामध्ये प्युटिननी इलेक्शन घेतलं, विरोधक सगळे जेलमध्ये आणि अर्धे देशाच्या बाहेर, आणि तरी म्हणतात लोकशाही आहे। मग ह्याच्यावरून कळतं की किती दबावतंत्र वापरत आहेत, किती घाबरलेले आहेत आणि किती बॅकफुटवर गेलेत। मागच्या वेळेस म्हणायचे की मोदी लाट आहे किंवा त्सुनामी आहे असं म्हणायचं, आता मला नाही वाटत राहिलं आहे। जर तुम्ही गावोगावी गेलात तर लोक आपल्या देशातली खूप हुशार आहेत, आणि आता मात्र त्यांना त्यांची जागा दाखवतात। 400 पारचा नारा देखील दिलेला आहे, याकडे कसं? ही नॅरेटिव्ह आहे, ही फक्त त्यांचा माइंड गेम आहे। पण 400 पार नाही ते तडी पार, हद्द पार होणार आहे त्यांची, याचं मी तुम्हाला मी सांगितलं। सोलापुरात एअरपोर्टचा विषय, पाण्याच्या नियोजनाचा विषय, रस्त्याचा विषय, आरक्षणाचा विषय, दुष्काळग्रस्त
भाग जो आहे त्यांना ताबडतोब निधी मिळणं, छावणी जनावरांना मिळणं आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं हे आणि युवकांना, तरुण युवकांना रोजगार मिळणं हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. सरकार त्यांचं, देशामध्ये सरकार त्यांचं, मोदीजीकडे पण इथले 2दा खासदार लोकांनी दिले. मीडिएटर महत्त्वाचं असतं आहे. गेले 10 वर्ष झालं खासदार साधं सोलापूर शहरामध्ये ऑफिस काढलं नाही. बाकीच्या जिल्ह्याच्या आकडेवारी बघा किती निधी मिळाला आणि सोलापूर शहराच्या पदरात काय मिळालं तुम्ही बघा. 10 वर्षाची घोषणा झाली, ओव्हरब्रिज करतो, उड्डाणपूल करतो, विमानतळ आणतो, दररोज पाणी देतो. 10 वर्षात तिथल्या खासदारांनी एकतर काम करणं दाखवावं. त्यामुळं आणि लोकल आम्हाला खासदार पाहिजे. लोकांची मागणी आहे की उपरा खासदार नको आहे. त्यामुळं आमची हक्काची ताई प्रणितताई सुरुवातीपासून जी इथलं वारं बदलत आलं आहे. त्यामुळे आज आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमदार प्रणितताई येणाऱ्या काळामध्ये खासदार होणार हे आम्हाला पक्का विश्वास आहे. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.